सध्या गव्हाचे बाजारभाव टिकून आहेत। बाजारामध्ये गव्हाला 2400 ते 2800 रुपयांचा भाव मिळतोय। बाजारामधील गव्हाची आवक आणखी महिनाभर चांगली राहण्याचा अंदाज आहे। त्यानंतर गव्हाची आवक कमी होत जाईल, यामुळे दराला सुद्धा काहीसा आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। सांगलीत हापूस आंब्यांची आवक वाढली आहे। आवक वाढल्यानं दरात देखील वाढ झाली आहे। रत्नागिरी हापूसला 1200 तर मालवणी हापूसला 800 रुपये डझन भाव मिळतोय। मागणी वाढल्यानं कर्नाटक हापूसला रत्नागिरी हापूस भासवून ग्राहकांची फसवणूक सुद्धा सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले। जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीच्या 64,000 हेक्टर क्षेत्रात वाढ झाली आहे। यंदाचं एकूण कांदा लागवडीचं अंतिम क्षेत्र कृषी विभागानं जाहीर केलंय। लातूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसलाय। द्राक्षांच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यानं निर्यातीमध्ये घट झाली आहे। निर्यातक्षम द्राक्ष स्थानिक बाजारामध्ये विक्रीसाठी आल्यानं आवक वाढून दरामध्ये घसरण झाली आहे। टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। टोमॅटोला प्रति किलो 5 ते 10 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले। टोमॅटो विक्रीमधून उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी तशी खंत सुद्धा व्यक्त केली आहे। बीडमध्ये खरबुजाच्या दरामध्ये घसरण झाली आहे। खरबुजाच्या दरात 23 रुपयांवरून 12 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च सुद्धा वसूल करणं अवघड झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती आहे। गडचिरोलीच्या कुरखेडा आणि कोरची तालुक्यामध्ये यंदा बहुतेक शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे, परंतु पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत यंत्रच साथ देत नसल्यानं याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। जालन्याच्या मंठा तालुक्यामधील शेतकरी सध्या आपल्या जनावरांसाठी चाऱ्याची साठवणूक करताना पाहायला मिळतात। तालुक्यातील 60% भाग हा डोंगराळ आहे। दुधाळ जनावरे जास्त असल्यामुळे चारा गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळते। नाशिकच्या येवला शहर परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांनी नुकताच कांदा काढून ठेवलेला होता, मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा भिजून खराब झालाय। आधीच कांद्याला भाव मिळत नसल्यानं त्यामध्ये अवकाळीनं झालेल्या नुकसानामुळे शेतकरी मात्र हतबल झाले। नंदुरबारमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। जिल्ह्यामध्ये तोडणीला आलेल्या पपई आणि केळीच्या पिकांना या बदलत्या हवामानाचा फटका बसतोय। आधीच पपई आणि केळीचे भाव घसरले असून आता या बदलत्या हवामानामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। खानदेशामधील प्रमुख रब्बी पीक असलेल्या दादर ज्वारीचे दर सध्या स्थिर असल्याचं दिसतंय। दादर ज्वारीला सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय, तर कडब्याचे दर सुद्धा टिकून आहेत। यंदा पाऊस चांगला झाल्यानं कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली होती। जालन्यातील जोगलादेवी बंधाऱ्यामध्ये जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी होती। या मागणीसाठी शेतकऱ्यांनी डाव्या कालव्याच्या सीआर गेट समोर धरणे आंदोलन केलं। बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं, मात्र पाणी न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय।